पाचव्या टप्प्यातलं मतदान 13 लोकसभा जागांसाठी हे मतदान होतं आहे। मुंबई, ठाणे आणि या सगळ्या MMRA परिसरात हे मतदान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे मतदान अत्यंत महत्त्वाचं यासाठी आहे की यावेळेला मतदार स्वतःच्या मनातली जी काही संकल्पना आहे लोकशाहीची किंवा स्वतःच्या मनात जो राजकारण्यांविषयीचा राग आहे किंवा राजकारणामध्ये जे काही चाललेलं आहे किंवा राजकारणामध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि खालच्या थरावर जाऊन आरोप केले जात आहेत त्याला उत्तर देण्यासाठीचं हे मतदान आहे। मग ते भाजपचे मतदार असतील भाजपच्या बाजूने करतील, ते महाविकास आघाडीचे मतदार असतील महाविकास आघाडीच्या बाजूने करतील, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो मतदानाचा अधिकार दिला आहे तो आत्ता यावेळेला लोक अत्यंत प्रामाणिकपणे बजावत आहेत। कुणाचे पैसे घेतले किंवा कुणाचे आमिषे घेतले तरी ते मतदान आपल्या मनाप्रमाणेच करतील असा माझा ठाम विश्वास आहे। मी महाराष्ट्रात फिरलो, अनेक ठिकाणी फिरलो, बारामतीमध्ये 50-50, त्याचबरोबर बीडमध्ये 50-50, नगरमध्ये 50-50। आता हे 50-50 म्हणजे काय, तर 50-50 म्हणजे अगदी थोड्या मताने थोड्या फरकाने एखादा उमेदवार विजयी होणार आहे। 2 लाखांनी 4 लाखांनी 5 लाखांनी असं जे विजय होतात तर तो रेशो जो आहे तो कमी होणार आहे आणि तो यासाठी कमी होणार आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही यांनी या दोघांनीही जोरदार प्रचार केला। कधी नव्हे काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार होती का, ती नाही आली, पण 2.5 वर्षापूर्वी ती एकत्र आली आणि महाराष्ट्रात नवीन राजकारणाला सुरुवात झाली। महायुतीमध्ये अजित पवार आले, अजित पवार आल्यामुळे अनेकांना आनंद झाला असेल, पण तेवढाच अनेकांना वाईटही वाटलं असेल की ज्या भाजपने 70,000 कोटींचा घोटाळा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे, मंत्र्यांनी केला आहे असा आरोप केला होता, त्याच लोकांना आपल्या मंत्रिमंडळात घेऊन लोकसभेची निवडणूक भाजप लढवत आहे। त्यामुळे भाजपविषयीची एक साधनसुचीचा असणारा पक्ष ही जी इमेज होती त्याला कुठे ना कुठे तडा गेला आहे की नाही, किंवा तडा जरी गेलेला असला तरी तो तडा गेलेला असला तरीसुद्धा भाजपचा मतदार त्यांच्या बाजूने भक्कम आहे का, नरेंद्र मोदींच्या बाजूने भक्कम आहे का, हे या लोकसभा निवडणुकीतून स्पष्ट होईल। त्याचबरोबर प्रबोधनकार ठाकरे यांनी जो वसा घेतला होता किंवा यांचे जे विचार होते ते पुढे नेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात केलेलं पाहायला मिळतात। तसं ते म्हणतात आहे की आमचा शिवसेना पक्ष जो आहे तो ना मुस्लिम विरोधी आहे, ना ख्रिश्चन विरोधी आहे, ना कुणाच्या विरोधात आहे, हृदयात राम आणि हाताला काम अशा प्रकारचं एक मांडणी जी आहे ती उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। आता ही मांडणी लोकांना भावते का, ही मांडणी मराठी मतदाराला भावते का, जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जो मतदार होता का यांचा जो शिवसैनिक होता त्यांना ती भावते का, हे सुद्धा या निवडणुकांमध्ये स्पष्ट होईल। दुसरीकडे काँग्रेस ही 2014 पासून अत्यंत मागे पडलेली आहे आणि त्यामुळे काँग्रेसला राहुल गांधीचा चेहरा देण्यात आला होता, पण राहुल गांधीला पप्पू म्हणून भाजपने हिणवलं, त्यांच्यावर टीका केली, सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आणि ज्या प्रकारची एक इमेज बनवली होती राहुल गांधी यांची त्या इमेजचं पुढे काय झालं तर त्या इमेजमुळे राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली, तब्बल 3,000 किलोमीटर पायी चालून या संपूर्ण देशातील अनेक राज्यांमध्ये ते गेले आणि त्या भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधीची जी प्रतिमा उजळली आहे किंवा उजळली आहे की नाही हे या निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल। याचं कारण असं आहे की भाजपच्या विरोधात किंवा विरोधी पक्षाच्या विरोधात काँग्रेस नेहमी 500 जागा लढवत होती, पण यावेळेला फक्त 300 जागा 325 जागा काँग्रेस लढवते संपूर्ण देशभरात। आता एक महत्त्वाचं एक समाजवादी काँग्रेस पक्ष जो आहे मुलायम सिंग यांचा, अखिलेश यादव तिथे राहुल गांधी यांच्या जोडीला हाताला हात धरून प्रचार करत आहेत, त्यांच्या मिटिंगा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात होतात। उत्तर प्रदेशमध्ये 80 जागा आणि महाराष्ट्रातल्या 48 जागा, ही 2 राज्य जी आहेत ही या देशाचं भवितव्य ठरवत असतात आणि ते मतदारातून ठरवत असतात। ज्याला अधिकचं मतदान, ज्याला अधिकच्या जागा त्याचा पंतप्रधान होतो आणि त्यांची विचारसरणी जी आहे ती हा देश पुढे घेऊन जात असतो। आता एक महत्त्वाचं की राहुल गांधींची इमेज ही बदलली आहे का, ही नवीन पिढीला थोडी बदलल्यासारखी वाटते का, हे सुद्धा या निवडणुकांच्या निकालावरून स्पष्ट होईल। आणखी एक महत्त्वाचं 370 कलम हे महत्त्वाचं आहे का, राम मंदिर उभं करणं हे महत्त्वाचं आहे का, या दोन्ही मुद्द्याबरोबर रोजीरोटी किंवा नोकरीचा विषय असेल किंवा रोजगाराचा विषय असेल आणि त्याचबरोबर वाढती महागाई किंवा सिलेंडरचे भाव जास्त झाले म्हणून ज्यावेळी भाजपने प्रचार केला होता ते सिलेंडरचे भाव आता 1000पर्यंत गेलेत। आता हा मुद्दा जो आहे म्हणजे महागाईचा मुद्दा जो आहे, भाजप किंवा महायुतीचे जे नेते आहेत किंवा कार्यकर्ते आहेत ते म्हणतात की महागाई ही वाढतच जाते,
पण महागाई वाढून लोकांना त्रास होतो की नाही होतो आहे, आणि त्रास जर होत असेल तर त्याचा राग काढला जाईल. त्रास होत नसेल किंवा एवढा काही त्रास होत नाही अशा प्रकारचं मत जर लोकांचं असेल तर कदाचित NDA म्हणजे महायुतीचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून येतील. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2 महत्त्वाचे मुद्दे या मुद्द्यांपुढे ही महाराष्ट्रातली निवडणूक जी आहे ती फिरत होते. एक तर जी फोडाफोडी झाली, शिवसेनेचे 2 गट पडले, राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट पडले, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आपला आपला पक्ष वेगळा केला आणि जो मूळ पक्ष होता, जे संस्थापक होते शरद पवार, त्यांना डावलून आपणच राष्ट्रीय अध्यक्ष आहोत, आपणच पक्षाचे सर्वेसर्वा आहोत, अशा प्रकारचं एक वातावरण निर्माण केलं. निवडणूक आयोगाने त्याला हिरवा कंदील दिला. त्याचबरोबर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दिला आणि कोर्टाच्या ताशेरेनंतर कोर्टाने जे ताशेरे मारलेले आहेत, प्रतोद आहे तो चुकीचा आहे, तो निर्णय चुकीचा आहे, असे सगळे मुद्दे लोकांपुढे होते. कारण सोशल मीडिया खूप स्ट्रॉंग झालेला आहे. सोशल मीडिया म्हणजे तुमच्या हातातला मोबाईल, रील्स असतील छोट्या छोट्या किंवा जे व्हिडिओज येतात किंवा एखादा ॲनालिसिस करणारा पत्रकार असेल किंवा विचारवंत असेल, तो आपले मुद्दे मांडत असतो. इतकंच नाही तर गल्लीबोळात किंवा गार्डनमध्ये फिरणारे जे यूट्यूबर्स आहेत ते सुद्धा राजकारणावर आपलं मत व्यक्त करत असतात. आणि म्हणूनच यावेळची निवडणूक अत्यंत महत्त्वाची, अत्यंत फेअर होणार आहे. पैशाचा किंवा जबरदस्तीचा दाम दंडभेद याचा वापर निश्चितच झाला असेल, पण या दाम दंडभेदाच्या या नीतीला हा मतदार जो आहे, महाराष्ट्रातील मतदार असेल किंवा देशातील मतदार, हा बळी पडला आहे का, हे या निवडणुकांनी स्पष्ट होईल. या मागच्या ज्या निवडणुका झाल्या त्या दाम दंडभेद याला बळी पडल्या होत्या. पण नवीन युगामध्ये, नवीन युग जे येत आहे म्हणजे आधुनिक युगामध्ये हे जे प्रकार आहेत हे नव्या पिढीला भावतात का, किंवा नवी पिढी याच्या मागे वाहवत जाते का, हे सुद्धा स्पष्ट होईल. मी इथेच थांबतो, पण 4 जूनला पुन्हा एकदा निकाल आल्यानंतर मी तुम्हाला भेटीस येणार आहे. आणि एकूणच जे मतदान झालं, जे जिंकतील, जे हारले का हारले, जिंकले का जिंकले, काय मुद्दे चर्चेला होते, कुणाचं काय चुकलं, हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे 4 जूनला.